मार्केट आज पुन्हा न्यूट्रल ओपन झालेलं आहे. ओके, तर आपण बघूया. आज आपल्याला बघायचं आहे की पेपर ट्रेड कोणत्या पद्धतीने करता येईल. ओके, तर पेपर ट्रेड साठी तुम्हाला जायचं आहे प्ले स्टोर ऍप मध्ये. आणि प्ले स्टोर ऍप मध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे फ्रंट पेज ऍप. ओके, तर फ्रंट पेज ऍप तुम्ही सर्च केला तर हा जो 2 नंबरचा येतो PDF, तो शेप दिसतोय हा 2 नंबरचा, तर तो ऍप तुम्ही डाउनलोड करायचा आहे. तो ओपन करायचा आहे. ओपन करताना तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल, 4-5 ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत, नेक्स्ट करायचे, 4-5 स्टॉक सिलेक्ट करायचे, नेक्स्ट करायचंय. आणि मग असा तुमचा होम पेज त्याचा ओपन होतो. ओके, होम पेजच्या बाजूला जर बघितलात तर ट्रेड लॅब आहे. ओके, तर इथे तुम्हाला ट्रेड लॅब दिसतो. हा व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे, पुन्हा पुन्हा बघा, कळालं नसेल तर. ओके, तर आता ह्या ट्रेड लॅब मध्ये तुम्हाला इथे एक ब्ल्यू राईट साइडला कोपऱ्यामध्ये की ते ऍड सिम्बॉलचा दिसतो ब्ल्यू कलर मध्ये. त्याच्यावर मी क्लिक केला तर इथे तुम्ही जे काही सिम्बॉल आहेत ते ऍड करू शकता. तर आता आपण बघूया की याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड करता येईल. तर त्यासाठी आपण बघूया. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे इक्विटी इंट्राडे करायचं आहे. मी पुन्हा मनी कंट्रोल ऍप मध्ये जातोय आणि आजचा जो हे आहे टॉप गेनर जो आहे LTI माइंड ट्री, हा टॉप गेनर मध्ये आलेला आहे. बरोबर आहे. तर 9:18 झालेले आहेत. मी इथे जातोय फ्रंट पेज ऍप मध्ये, ट्रेड लॅब मध्ये, इथे ऍड सिम्बॉल मध्ये जातोय आणि इथे टाईप करतो LTI माइंड ट्री. ओके, तर इथं आलं LTIM इक्विटी. ओके, तर त्याचा सध्याचा जो स्टॉक ची प्राइस चालू आहे 5,890-92. ओके, तर इथे मी बाय वर क्लिक करतो आणि मी इथे काय करतोय, 500 क्वांटिटी बाय करतोय. ओके, आता इथे येतं इंट्राडे. इंट्राडेच्या खाली येतं शो मोर. आता 5,876 ला आहे. इथे मी स्टॉप लॉस लावतो 5,860 आणि टार्गेट लावतो मी 5,900. बरोबर आहे. हे लावायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट तो घेऊ शकता. ओके, तर इथे आपण क्वांटिटी घेऊया 500च्या ऐवजी 200 क्वांटिटी घेऊया आणि सबमिट करूया. ओके, तर ऑर्डर प्लेस झालेला आहे. तर इथं मला दिसतं की मी LTI एंट्री घेतलेला आहे टॉप गेनर मध्ये. तर आता हे घेत असताना आपल्याला थोडं टेक्निकल अनालिसिस पण बघणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बघा इथे मी ते टेक्निकल अनालिसिस ओपन करतोय आणि इथे मी इंडिकेटर लावतोय, गन इंडिकेटर लावतोय. तर गन इंडिकेटर मध्ये मला काय दिसून आलं की 5,890 हा रेजिस्टन्स होता, तिथून तो रिजेक्शन दिलेला आहे. तो जर पुन्हा क्रॉस केला तर त्याचा आजचा टार्गेट आहे 6010. हा त्याचा टार्गेट आहे. बरोबर आहे. तर इथपर्यंत तो मुवमेंट करेल. तर हे पण तुम्ही बघणं इम्पॉर्टंट आहे. ओके, LTI माइंड ट्री. तर आता इथं आपल्याला लॉस होताना दिसत आहे. सगळेजण आवाज बंद करा. ओके, तर इथे आपल्याला जे काही तुम्हाला सुरुवातीला ट्रेड करायचं आहे. आता समजा मला इथे 400-500 प्रॉफिट झाला. ओके, तर तुम्हाला बुक करायचं असेल तर याच्यावर क्लिक केला. क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला काय दिसतं बघा खाली इथे, सॉरी, आपला स्टॉप लॉस हिट केला वाटतं तो. ओके, स्टॉप लॉस हिट झाला बघा इथे 1,055 स्टॉप लॉस हा हिट झाला. आता हे झालं, आपण इथला जो टॉप गेनर आहे तो घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला जे काही ट्रेड करायचं आहे फ्रंट पेज ऍप मध्ये करा. ओके, आता फॉर एक्झाम्पल मला वाटतं की मला ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे. फ्रंट पेज ऍप मध्ये तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे. ओके, तर मी ते ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट ओपन करतोय आणि मला चार्ट बघायचा आहे निफ्टीचा. ओके, आता आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया. तर मला इथं दिसून येतं की निफ्टी एक ट्रेंड देत आहे, पॉझिटिव्ह ट्रेंड देत आहे. म्हणजे मला निफ्टीचं सी घ्यायचं. आता मी इथं काय अनालिसिस करत नाहीये,
फक्त तुम्हाला दाखवतोय, तुम्ही ज्या मेथड वापरताय, जे बिगनर्स आहेत, कमीत कमी तुम्ही 6 महिने तरी पेपर ट्रेड केला पाहिजे. कारण पहिले 6 महिने वर्षभर तुमचा लॉसच होणार आहे. तो लॉस ऍक्च्युअल मध्ये करण्यापेक्षा पेपर ट्रेड मध्ये करा. ओके, तर इथे बघा पुन्हा मी ऍड सिम्बॉलवर जातोय आणि मला वाटतं की निफ्टी वर जाणार आहे. मी 25,000चा निफ्टीचा सीई घेतोय. इथे 25,000 टाईप केला तर इथं आलं निफ्टी 29 ऑगस्ट 25,000 सीई. याच्यावर क्लिक केलं, बाय वर क्लिक केलं. इथे एक लॉट 25 क्वांटिटीचा आहे, बरोबर आहे. तुम्हाला वाटतं की मला एक 10 लॉट घ्यायचे, 10 लॉट घ्या, इंट्राडे ठेवा आणि डायरेक्ट सबमिट करा. ओके, डन. तुमची मर्जी, स्टॉप लॉस लावायचं लावा, नसेल तर डायरेक्ट स्कॅल्पिंग करायचं. आता मला इथे 300-400 प्रॉफिट झाला. याच्यावर क्लिक करा, एक्झिटवर क्लिक करा, एक्झिट करा, डन. बरोबर आहे. आणि चेक करा तुमचा परफॉर्मन्स, पोझिशनच्या बाजूला परफॉर्मन्स आहे. तरी पण बघा 137 लॉस मध्येच तो ओपन झाला. म्हणजे एंट्री एक्झिट कशी करायची ते तुम्हाला मी इथे दाखवतोय. ओके, पुन्हा तुम्हाला घ्यायचं आहे, पुन्हा इथं क्लिक करा. आता समजा तुम्हाला कोणता घ्यायचा आहे, बँक निफ्टी घ्यायचा 51,000चा. मी इथे 51,000 टाईप केलं. आज एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. बघा 266 चालू आहे. बाय वर क्लिक केलं, 150, 10 लॉट घ्या, सबमिट करा. ओके, तर बघा इथे पोझिशन मध्ये बँक निफ्टीचा आपली एंट्री झालेली आहे. ओके, तर हेही तुम्ही करू शकता. आता इथे 1000 लॉस झाला, 1800 लॉस झाला. इथे एक्झिटवर क्लिक करा, एक्झिट करा. म्हणजे हे मी काही बघत नाही, तुम्हाला फक्त दाखवते की पेपर ट्रेड कसा करायचा आहे. पुन्हा तुम्हाला वाटतं की मला आता पीई घ्यायचंय 51,000चा. 51,000चा पीई बघा इथे टाईप करतो मी, 51,000 बँक निफ्टीचा पीई. क्लिक केलं, बाय वर क्लिक केलं. ओके, 150 क्वांटिटी. आता तुम्हाला टार्गेट स्टॉप लॉस लावून ट्रेड करायचं आहे. इथे एक्सपायरी येतं, शो मोर येतं खाली. आता याचा प्रीमियम इथं वर दिसतोय बघा, किती रुपये चालू आहे, 46-47. मग इथं स्टॉप लॉस लावा, किती रुपयाचा, 30 रुपयाचा. टार्गेट लावा 70 रुपयाचा. बरोबर आहे. मला वाटतं की 30 पर्यंत खाली आले की एक्झिट होईल, वर 70 पर्यंत गेले की एक्झिट होईल. सबमिट करा. बरोबर आहे. आता इथे बघा तुमचा स्टॉप लॉस याला आहे, याच्यावर क्लिक केल्यावर दिसेल. इथं दिसतं बघा, स्टॉप लॉस किती आहे, 30 आहे. टार्गेट किती आहे, 70 आहे. ओके, तर क्वांटिटी किती घेतली, 150. सेगमेंट ऍक्टिव्ह. ओके, इथं मॉडिफाय पण येतं, इथे एक्झिट पण येतं. बरोबर आहे. एक्झिटवर क्लिक केला तर तो काय होऊन जाईल, एक्झिट. आता तुम्हाला सध्या प्रॉफिट किती दिसतोय बघा, 400-500 हे प्रॉफिट तुम्हाला दिसतं. ओके, तर तुम्ही इंडेक्स ह्याच्यात ट्रेड करू शकता. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग जे आहे ते सुरुवातीला फ्रंट पेज ऍप मध्ये करा. तुम्हाला इक्विटी मध्ये ट्रेड करायचं आहे, समजा मी मनी कंट्रोल ऍप मध्ये जातोय, मार्केटवर क्लिक करतोय. ओके, आता टॉप लुजर कोण आहे आपण बघूया. तर हिरो मोटोकॉप हा टॉप लुजर मध्ये आलेला आहे. तर मी इक्विटी मध्ये हिरो मोटोकॉप काय करेल, सेल करेल. तर इथे मी टाईप करतो हिरो मोटोकॉप. आला हिरो मोटोकॉप. आता मी बाय वर क्लिक करत नाही, मी सेल वर क्लिक करतोय. किती क्वांटिटी सेल करायचं मला, 100 क्वांटिटी. इंट्राडेस ठेवतोय, सबमिट करतोय. सेलिंग बघा, सेलिंग मध्ये काय होईल, जशी प्राइस कमी होईल मला प्रॉफिट होईल. बरोबर आहे. जशी प्राइस वाढेल तसं मला इथे लॉस दिसेल. आता मी ऍव्हरेज सेल केले 5,318ला, पण सध्या गेलंय 5,320ला. 2 रुपयांनी वाढला आणि मला 220 रुपये इथे लॉस दिसतो. ओके, म्हणजे जसं हिरो मोटोकॉप हा प्राइस वाढेल तसं मला इथं लॉस होईल. म्हणजे तुम्हाला बाय करायचं आहे, सेल करायचं आहे, तर सगळा पार्ट तुम्ही ह्याच्यात करू शकता. आता इक्विटी फॉर एक्झाम्पल हिरो मोटोकॉपचा मला पीई घ्यायचा आहे, बरोबर आहे. तर इथे मी पुन्हा ऍड सिम्बॉल मध्ये जातो. आता सध्या हिरो मोटोकॉपची जी प्राइस चालू आहे, समजा 5,300चा पीई घेऊया आपण, 5,300. ओके, तर खाली स्क्रोल करावं. ह्या थोडा पार्ट असा आहे, हिरो मोटोकॉप सी त्याला पी. हिरो मोटोकॉप पी 24 ऑगस्ट. पण आज हा बाय होईल का नाही, 150 क्वांटिटी झाला प्लस. हिरो मोटोकॉपचा पी तुम्ही बाय केला. म्हणजे स्टॉक ऑप्शन पण तुम्ही याच्यात करू शकता, इक्विटी मध्ये ट्रेड करू शकता. बरोबर आहे.
त्यानंतर तुम्ही सीईपीई जो आहे इंडेक्स मध्ये इथे ट्रेड करू शकता. ओके, तर जे काही तुम्हाला करायचं आहे सुरुवातीला इनिशियली काही दिवस तुम्ही फ्रंट पेज ऍप मध्ये करा. ओके, जेणेकरून तुमचा जो ऍक्च्युअल लॉस होण्यापासून इथे वाचेल, किंवा स्टॉप लॉस किंवा टार्गेट लावायची जी काही सवय आहे ती पण तुम्हाला इथे होऊन जाईल. बरोबर आहे. तर फ्रंट पेज ऍपचाच वापर करा. काही जेवढे बिगिनर्स आहेत बघा, ऍक्च्युअल बघा, तुम्हाला सुरुवातीला ट्रेनिंग घेणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही डायरेक्ट अकाउंटला फंड ऍड केलात तर तुमचा तिथे 100% लॉस होणार आहे. बरोबर आहे. कधी काहीदा प्रॉफिट मिळेल, पण मोस्टली तिथे लॉस मध्ये जाण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे. त्यामुळे पहिले 3 महिने तरी तुम्ही पेपर ट्रेड केलं पाहिजे. त्यासाठी हा बेस्ट ऍप आहे फ्रंट पेज ऍप, जिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग हे करता येईल. ओके, तर फ्रंट पेज ऍपवर तुम्ही काम करा. बरोबर आहे. आता जे काही तुम्हाला बाय सेल करायचं आहे ह्याच्यावर तुम्ही करू शकता. चांगला ऍप आहे. 10 लाख तुम्हाला व्हर्च्युअल बॅलन्स इथं दिलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ट्रेड करायचं आहे. ओके, तर फ्रंट पेज ऍप कळालं सगळ्यांना. तर तुम्ही प्ले स्टोर मध्ये जावा, ऍप डाउनलोड करा, ऍड सिम्बॉल लक्षात ठेवा, ट्राय करा बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, किंवा मी हा व्हिडिओ पुन्हा युट्यूबला अपलोड करेन. पुन्हा एकदा चेक करा, चेक करत राहा आणि ट्राय करा. ऍक्च्युअल ट्रेडिंग करायला जाऊ नका. जेवढे बिगनर्स आहेत सुरुवातीला तुम्ही फ्रंट पेज मध्ये करा आणि सवय लावून घ्या की माझ्या समोर चार्ट आहे आणि मी ते चार्टला बघून इथे एंट्री घेतोय. ओके, ही सवय लावून घ्या. बरोबर आहे. मग हळूहळू तुमचा जो काय लॉजिक आहे, तुमचं प्रिडिक्शन आहे, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अनुभव जसा वाढेल तसा कळायला चालू होईल. मग त्यावेळी तुम्ही अकाउंटला एक 5 किंवा 10,000 रुपये टाका आणि पुन्हा ट्रेड करायला चालू करा. बरोबर आहे. तर सुरुवातीला फ्रंट पेज ऍपचा वापर करा पेपर ट्रेड साठी. मार्केट सोबतच चालतोय. ओके, तर त्यामुळे तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने हा पाठ कळून जाईल. ओके, तर आजचं सेशन इथे थांबवतो. उद्या गुरुवार आहे, एक्सपायरी आहे. उद्या पुन्हा आपण, काल आपला हा पाठ राहिला होता फ्रंट पेज ऍप कसा वापरायचा, तर उद्या पुन्हा गुरुवार एक्सपायरी आहे. उद्या आपण पुन्हा लाईव्ह सेशन घेऊया. ओके, आणि त्यासोबत आपण इक्विटी मध्येही लाईव्ह ट्रेडिंग सेशन घेऊया. चालेल. ओके, तर आजचं सेशन मी इथेच थांबवतोय. उद्या पुन्हा आपण जॉईन होऊया.